मनोज जरांगेंच्या आंतरवली सराटीमध्ये विजयी रॅली, औक्षण गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात जरांगेंचं आंतरवलीमध्ये स्वागत। आंतरवली सराटीमध्ये आज मनोज जरांगेंची बैठक होणार, सर्वांना उपस्थित राहण्याचं जरांगे पाटलांचं आवाहन, पुढील निर्णय घेणार असल्याची जरांगेंची माहिती। मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक, मराठा आरक्षणावरील अधिसूचनेवर चर्चा होणार, पुढच्या हालचालींबाबत निर्णय होणार। फेब्रुवारीमध्ये कायदा पारित होऊन मराठ्यांना लाभ मिळणार, आता वळवळ बंद करा, जरांगेंचा भुजबळ आणि सदावर्तेंना इशारा। आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा होणार, नाही म्हटलं तरी हा ओबीसीला धक्का आहे, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य। भुजबळांची स्वतःच्याच पक्षात कोंडी होण्याची शक्यता, मराठा आरक्षणावरील भुजबळांची भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाची नव्हे तर समता परिषदेची, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मेळाव्याला उपस्थित राहणार। महाराष्ट्रामध्ये देवा नावाचा बुलडोझर पॅटर्न चालणार, आपला बॉस सागर बंगल्यावर, माझं कुणीही वाकडं करू शकत नाही, नितेश राणेंचं पंढरपुरातील हिंदू जन आक्रोश मोर्चातील वक्तव्य। शेतकऱ्यांपुढे मला मुख्यमंत्री शिंदे महत्त्वाचे नाहीत, सरकार मागून सरकार बदललं पण धोरण बदलत नाही, बच्चू कडू यांचं रोखठोक वक्तव्य। बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, नितीश कुमार यांच्या आमदारांसोबत बैठक, बैठकीनंतर नितीश कुमार राजीनामा देण्याच्या तयारी, आजच शपथविधी होण्याची देखील शक्यता। उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती, काँग्रेस 11 तर समाजवादी पक्ष 69 जागा लढणार, अखिलेश यादव यांची घोषणा। आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी सुरू, आगामी निवडणुकांसाठी 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूक प्रभारींची नियुक्ती, तावडेंकडे बिहार तर जावडेकरांकडे केरळची जबाबदारी। धारावी पुनर्विकासामध्ये सर्व झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन होणार, पात्र वगळता इतरांना धारावी बाहेर घरं मिळण्याची शक्यता। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून दररोज 30,000 वाहनांचा प्रवास, टोलद्वारे दिवसाला सरासरी 61 लाख रुपयांचा महसूल, MMRDAची माहिती। मुंबईतील किमान तापमानामध्ये पुन्हा वाढ, पुढील 24 तासामध्ये आणखी उष्णता वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज, तापमानात 37 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता। परभणी जिल्ह्यामध्ये कापूस खरेदी बंद, हमाल दरवाढीवर निर्णय न झाल्यानं जिनिंग मालकांचा निर्णय, कापूस विक्रीसाठी आणू नये, कृषी बाजार समितीचं शेतकऱ्यांना आवाहन। नागपुरातील धरणांमध्ये 66% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक, इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये समाधानकारक पाणीसाठा, मात्र काळजीपूर्वक पाणी वापरण्याचं आवाहन। पाकिस्तानी गायक राहत